गेली 94 ते 2025 असा अखंडपणे पोलीस पाटलाच्या माध्यमातून या गावाची सेवा करण्याची त्यांनी प्रयत्न केला. तुम्हाला सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुधीर पाटील उपबापू म्हणजे सरपंच डेप्युटी सरपंच सर्व सदस्य या गावची सर्व ज्येष्ठ नागरिक जमलेले सर्व बंधू बापूंची नेमणूक 1994ला जरी झाली असली तरी प्रत्यक्ष संबंध 97 ते 2025 असा 29 वर्षाचा कालखंड बापूंच्या वर काढला जाईल. अनेक चढ उतार वापरली पाहिजे. बापूची ज्या वेळेला नेमणूक झाली त्यावेळेला गाडी नव्हती बापू. पहिल्यांदा बापूने एमईटी घेतली आणि एमईटीच्या माध्यमातून जायला सुरुवात केली. बापून कधीही ऊन वारा पाऊस याची विचार केला नाही. आणि पाऊस येतोय म्हणून कोरेगावला जायचं नाही असं बापून कधी ठरवलं. कोणाचं काम असलं तर रातच्या 12 वाजता 1 वाजता त्याचा ही सांगतोय का तर त्याचा साक्षीदार मिळेल. गावातली सर्व आनेबापू सारखी ह्याच्यासारखी माणसं सुधीरभाऊ सारखी माणसं साक्षीदार आहेत. 11-12 वाजेपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग व्हायच्या. पण तंटा हा इथंच मिटला पाहिजे की कोरेगावला कोणी जाता कामा नये. एखादा दुसरा तंटा कोरेगावला गेला तरी तिथं जायचं बापूने की चांगलं नाही. पैशाची उलतापालत जास्त आहे. कोर्ट म्हणजे न्याय आहे का? पोलीस स्टेशन म्हणजे पैसे ओढणारं साधन आहे असं बापू सांगत होतं. त्या दोन्ही बाजूला आणि न्याय द्यायचं. एखाद्या वेळेला जर मी म्हणलोच बापू असं नाही हे चुकीचं बोलतोस हे असंच हे असं का तर ते समजून सांगायचं. भावनेच्या भरात मी म्हणायचो कधी कधी बापू ही चुकते आपली. नाही चुकत नाही हे असंच. बापूने अनेक वर्ष गोरगरीब जनतेची सेवा केली. सेवा करत असताना एकच अभिमानानं सांगेल कुणीही आज बापू रिटायर झाले 31 मेला कुणीही मरस्तवर कुठली व्यक्ती त्यांनी जर सांगितलं बापूने 1 रुपया घेतला त्या क्षणाला आत्महत्या करेल. बापूंची परिस्थिती नसताना अनेक त्यांच्याकडं प्रसंग असताना पैशाची आमिष दाखवली पण बापू रुपयाला कोणाला मिळणार झाला नाही. तालुक्यावर हिंडतो मी. बाकीचे पोलीस पाटलांची पद्धत काय आहे त्याचा अनुभव मला चांगला असल्यामुळे मी बोलते. आयुष्यामध्ये बापून काय कमावलं असलं धन दौलत ही काय त्यांना पोटापुरती आहेच. आणि त्याचा वागण्याचा परिणाम असा झाला दोन्ही मुलं चांगली सर्व्हिसला आहे. म्हणजे नाही बापू न्याय द्यायचं म्हटलं तरी पोलीस स्टेशनला न्याय द्यायचा म्हटलं तरी बापू कधीही कुणाला बळी पडले नाहीत. ते असं नाही असंच गावातलं उदाहरण बापू मी देणार नाही. मी पळशीचं फक्त उदाहरण देतो. पळशीला साक्षीदार म्हणून बापूचं नाव होतं. गावाचं ते एखादं नाव वाईट म्हणून देत. पळशीला साक्षीदार म्हणून बापूचं नाव आलं आणि बापूला दोन्ही पार्ट्या भेटायला नाही बापू अशी साक्षी द्यावी तुम्ही म्हणून. आणि मी तर पाऊस पडत होता मी तर तो बापू म्हणजे ज्या वेळेला मी ते तुमचं लिहिलेलं आहे पंचनामा आणि त्याच्यावर मी सही केलेली आहे त्याचा निर्णय किती वर्षांना होता? 10 वर्षांना होता. कोर्टाकडून स्टँड अगदी निकालावर केस आलेली होती आणि साक्ष बापूची होती पळशीच्या एका प्रकरणावर. त्यावेळेला बापू काय म्हणजे माझ्या काय आता ध्यानात नाही. ज्या वेळेला तो पंचनामा झाला आहे पोलीस स्टेशनचा त्यावेळेला रिसर काय लिहिलं असतं तशी मी साक्षी देणार असा इथून पुढं पाटील माझं म्हणणं आहे. ठाम विश्वास आहे कधीही काय केलं मिळणार नाही. इतकं चांगलं वागलं पाटील. आणि समजून सांगणे सुधीरभाऊ म्हटल्याप्रमाणे बापूने कधी पार्टी धरली नाही. मग मला मी वाटायचं माझं बापू कुठलं बापू माझं इलेक्शन आले की सांगणेच नाही कुणाला मत दे कुणाला नाही. तेच देत कुणाला होतं मला अजून कळालं ते पण वागणं चांगलं.
आणि एकच सांगतो, परत एकदा वाक्य वापरतो, कारण फिरलेला माणूस आहे की बापू कधीही कुणाच्या रुपयाला निंदा झाला नाही. प्रसंग अनेक आले बापूवर, पण निंदा झाला नाही. त्यामुळे बापूचं माझ्या वतीनं एक स्वच्छ चांगला वागणारा माणूस, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो मी. कारण चांगला माणसात आहे की नाही ती समाजामध्ये तुम्ही बघताय आहे. त्याच्यामुळे बापूचं अभिनंदन डबल करणं गरजेचं आहे. आणि बापूंनी जी आम्हाला चांगलं वाईट सांगण्यासाठी जी साथ दिली 29 वर्ष, त्याबद्दल बापूंचा आभार मानतो. माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.